नमस्कार. मी सनातन संस्थेची साधिका धनश्री केळशीकर. आता गणेश चतुर्थी फक्त एक दिवसावर आली आहे. भगवंताचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रात, देशामध्ये आणि अनेक ठिकाणी विदेशात सुद्धा गणेश चतुर्थीचा हे जे पर्व आहे ते मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात साजरे केले जाते. आपण जे काही करतो, म्हणजे कुठे पूजन असेल, कुठल्या दुकानाचं उद्घाटन असेल, ज्याची प्रथम सुरुवात असेल, तर ती सर्व सुरुवात आपण गणेशाच्या वंदनाने करतो. तर आता सुद्धा आपण त्यांना शरण जाऊ, त्यांचा श्लोक म्हणूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपल्या सर्वांना माहीतच आहे की पूर्ण एका वर्षाच्या कालावधीनंतर एक वर्ष आपण वाट पाहतो आणि त्यानंतर मंगलमूर्तींचं, बाप्पांचं आगमन गणेश चतुर्थीच्या दिवशी होतं. म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी, म्हणजे परवा गणेशाचं आगमन होणार आहे. आणि या वेळेला त्यांचं आगमन आपल्या घरी होणार आहे. तर आपण त्यांचं पूजन कसं करायचं, आपला भाव कसा असला पाहिजे, आपल्याकडून काही होऊ नये, काही चूक होऊ नये, यासाठी काही महत्वाची सूत्र आज आपण इथे पाहणार आहोत. तर जेव्हा बाप्पांचं आगमन आपल्या घरी होतं, तर त्यापूर्वी आपण काही पूर्वसिद्धता करतो. तर पूर्वसिद्धता काय करतो, तर सर्वप्रथम आपल्या पूर्ण घराची साफसफाई करतो, स्वच्छता करतो. आता हे स्वच्छता करत असताना आपण खूप वेळ न देता ती स्वच्छता करताना आपलं मन स्थिर असावं, यासाठी जर का गणेशाचा नामजप केला तर आपल्याला त्या स्वच्छता करण्याचा सुद्धा आनंद मिळणार आहे. ज्या दिवशी बाप्पांचं आगमन होतं आणि आपण गणपतीच्या मूर्तीला म्हणजे घ्यायला जातो, तर त्यावेळेला आपण घरातल्या काही मंडळींनी योग्य जो भारतीय सांस्कृतिक पेहराव आहे, सात्विक पेहराव घालून बाप्पांची मूर्ती आणायला जायचं आहे. जाताना सोबत जे आरतीचं ताट आहे ते घेऊन जायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, त्यामध्ये कोणी नारळ आणि विड्या देतात, दक्षिणा देतात. तर असं घेऊन जायचं आहे. डोक्यावर टोपी ठेवायची आहे. आणि ज्यांनी गणपतीची मूर्ती आपल्या हातात घ्यायची आहे, त्यांनी पहिल्यांदा बाप्पांना हातात घेऊन ती जी मूर्ती आहे ती अशी हातात घ्यायची आहे की त्यांच्या मूर्तीचं मुख आपल्या दिशेने असावं. आणि जेव्हा आपण आपल्या घरी पोहोचतो, मंगलमूर्ती मोरया, टाळांचा आवाज, या मोठ्या उत्साहात जेव्हा आपण घरी पोहोचतो, तेव्हा आपल्या घरातील सुवासिनी त्या गणेश मूर्तीचं औक्षण करतात. तेव्हा औक्षण करताना ती मूर्ती, ज्या वेळेला त्या मूर्तीचं मुख ते आपल्याकडून म्हणजे समोरच्या दिशेला घ्यायचं आहे. सुवासिनींनी मूर्तीच्या पायावर थोडंसं दूध आणि पाणी घ्यायचं आहे. आणि ज्यांनी मूर्ती हातात घेतली आहे, तर त्यांच्याही पायावर सर्वप्रथम दूध आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे. आणि पुन्हा मोठ्या जल्लोषामध्ये त्या मूर्तीचं घरामध्ये आगमन होतं. त्या मूर्तीला त्यांच्या नियोजित स्थळी विराजमान करून आपण पूजा आहे ती सुरू करायची आहे. तर पूजकाने
जे यजमान असतील त्यांनीही सोवळं किंवा धुतलेलं छान वस्त्र, धूत वस्त्र किंवा सोवळं नेसून पूजा करायला बसायचं आहे. पूजा करताना आपले मनोभाव अत्यंत स्थिर ठेवून ही जी मूर्ती आहे ती मातीची मूर्ती नसून प्रत्यक्ष भगवंत गणपतीच तिथे आहे हा भाव ठेवून पूजन करायचं आहे. आता मला इथे एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की आता आपण पाहतो की समाजामध्ये पुरोहित फार या कालावधीमध्ये मिळणं कठीण असतं आणि त्यामुळे जे पुरोहित असतात त्यांना अनेक घरी पूजनासाठी बोलवलेलं असतं. त्यामुळे जी पूजा असते ती अत्यंत 15-20 मिनिटांमध्ये होते. 15-20 मिनिटात किंवा फार तर अर्ध्या तासामध्ये ती पूजा होते. पण ही जी एवढे घाईमध्ये पूजा करत असतात तेव्हा यजमानाला त्या पूजेचा लाभ किंवा त्यांना त्याचं अध्यात्मशास्त्रीय काय महत्व आहे या पूजनाचं ते तेवढं लक्षात येत नाही. त्यामुळे अशा कालावधीमध्ये यजमानांनी स्वतःच पूजेची पुस्तकं आणून त्याचा जर का थोडा अभ्यास केला किंवा ती पूजा कशी करायची हे शिकून घेतलं तर जेव्हा आपण स्वतः पूजा करतो तर तेव्हा त्या पूजनाचा लाभ आपल्याला एक वेगळाच मिळतो, आनंद मिळतो आणि अत्यंत भावपूर्ण आपली अशी पूजा होते. पूजेच्या पूर्वसिद्धतेमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जी रांगोळी काढणार ना दरवाजासमोर तर ती रांगोळी सुद्धा गणेश तत्वाची जर का आपण काढली तर त्यामध्ये आपल्याला त्या रांगोळीमध्ये गणेश तत्व आकृष्ट होतं आणि आपल्या पूर्ण घरामध्ये ते गणेश तत्व प्रसरतं. आपण गणपतीला मोदकाचा नैवेद्य करतो. आपल्याला सर्वांना मोदक हा माहिती आहे का? तो मोदक हा आतून थोडा पोकळ असतो आणि त्याच्या आतमध्ये गोड सारण असतं. मोद म्हणजे आनंद आणि आनंद देणारा आणि असा हा गणपती त्या गणपतीला मोदकाचा हा नैवेद्य खूप आवडतो. तर असं मोदकांचं नैवेद्य आणि आपल्याला जे देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे असं सर्व जे काही पदार्थ आहेत ते आपण द्यायचे आहेत. या वेळेला आपण आपल्या समोर प्रत्यक्ष गणपती आहे असा भाव ठेवून आपल्या घरातल्यांशी सुद्धा त्याच प्रकारे आपण बोललं पाहिजे. अत्यंत नम्रतेने आणि प्रेमाने आपल्याला जोपर्यंत गणपतीची मूर्ती आहे तोपर्यंत आपल्याला राहायचं आहे. अतिथी देवो भव हा भाव आपल्या ढळता कामा नये. तर अशा प्रकारे गणपतीचं पूजन होतं. गणपतीला पत्री वाहतात. त्या पत्रीमध्ये गणेशाला अत्यंत प्रिय अशी दुर्वा वाहिली जाते. दुर्वा म्हणजे दूर असलेली आणि अवम म्हणजे जी जवळ आणते. म्हणजे दूर असलेले गणेश तत्व जवळ आणून देते ती दुर्वा. अशी ही दुर्वा 3 पातीची असते, 5 पातीची असते आणि ह्या दुर्वाला स्वतःचा असा एक गंध असतो. अशी ही दुर्वा जुडीने वाहतात. आता जुडी बनवली तर काय होतं तर त्या दुर्वाचा गंध अजून जास्त येतो. तर अशी दुर्वा जेव्हा आपण देवाला वाहतो तेव्हा त्या दुर्वेमुळे गणेश तत्व तिथे आकृष्ट होतं. याचं कारण म्हणजे दुर्वा ही अशी वनस्पती आहे की जी गणेश तत्वाला स्वतःकडे आकृष्ट करून घेते. आयुर्वेदानुसार सुद्धा ही जी दुर्वा आहे ती शरीराचा दाह कमी करणारी आहे, शीतल आहे. तर अशी ही दुर्वा 21 दुर्वांची जुडी आपल्याला वाहता आली तर आपण नक्की वाहावी. दुर्वांच्या सोबतच आघाडा, शमीपत्र आणि पांढरी रुई, तिला मंदार असं सुद्धा म्हणतात, या वनस्पतींची पत्री गणपतीला वाहिली जाते.
गणपतीची मूर्तीचं पूजन झाल्यावर आपल्याला त्याच भावामध्ये दिवसभर राहायचं आहे. दुर्वांचं अजून एक महत्व म्हणजे दुर्वा या गणपतीला अशा व्हायच्या असतात की मुख सोडून गणपतीच्या सर्व अवयवांवर दुर्वा व्हाव्यात, म्हणजे पूर्ण शरीर दुर्वांनी मळवून टाकावे. यामुळे दुर्वांचा गंध हा गणपतीच्या आकारामध्ये वातावरणामध्ये पसरतो आणि त्या गंधाकडे गणेश तत्व आकृष्ट होतं आणि यालाच म्हणतात की गणपतीची मूर्ती सजीव झाली. हेही दुर्वा वाहण्याचं महत्व आहे. यासाठी दिवसातून 3 वेळा गणेशाच्या मूर्तीचे पूजन केले जाते आणि त्या 3 वेळा दुर्वा वाहिल्या जातात. तर अशा प्रकारे या दुर्वांचं महत्व आहे. पूजन जेव्हा होतं त्यावेळेला बऱ्याच वेळेला नंतर आपण पूजनानंतर आपल्या घरी पाहुणे येतात आणि त्या पाहुण्यांसोबत आपण गप्पा मारतो आणि त्यावेळेला आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपले मुख्य अतिथी भगवान गणपती आहेत. तर तो भाव ठेवूनच आपल्याला घरामध्ये राहायचं आहे. पाहुण्यांबरोबर राजकारण, चित्रपट किंवा कोणाची उणीधुणी काढणं असे करण्याचे आपण कटाक्षाने टाळायचे आहे. आपल्या घरातील मुलांना सुद्धा टीव्हीवर चित्रपट पाहणे किंवा चित्रपटातील गाणी ऐकणे किंवा भ्रमणभाष म्हणजे मोबाईलवर काही व्हिडिओज पाहणे हे करणे त्या दिवशी टाळायला आपण सांगू शकतो. गणपतीची उत्तर पूजा झाल्यानंतर आपण गणपतीचे विसर्जन हे वाहत्या पाण्यातच करायला हवं. याचे कारण म्हणजे जी गणपतीची पवित्र कव त्या मूर्तीमध्ये आलेली असतात, तर जेव्हा आपण वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये किंवा एखाद्या जलाशयामध्ये आपण जेव्हा गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन करतो तेव्हा त्या पूर्ण पाण्यामध्ये ती गणेशाची पवित्र कव त्यामध्ये मिसळली जातात आणि दूर दूर पर्यंत ते गणेश तत्व पसरतं आणि अनेक जीवांना त्याचा लाभ होतो. परंतु काही जण आता सांगतात की गणेशोत्सवामुळे जलप्रदूषण होतं, पाण्यातील माशांना त्याचा त्रास होतो. तर मला इथे सांगावंसं वाटतं की वर्षभरातून जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हाच जलप्रदूषण होतं का? पूर्ण वर्षभर जे कारखान्यातून पाणी जातं किंवा अन्य ठिकाणाहून जे जलप्रदूषण होतं तर त्यावर आपण चर्चा नको का करायला? तर आपण हा भाग महत्त्वाचा समजून घेतला पाहिजे. शास्त्राने, हिंदू धर्मशास्त्राने ज्याप्रमाणे आपल्याला कृती करायला सांगितल्या आहेत त्या सर्व कृतींच्या मागे काही कारण आहे, तर ते जाणून आपण घ्यायला पाहिजे आणि ते योग्य त्या धर्मशास्त्राचा प्रसार सर्व हिंदू लोकांमध्ये व्हायला हवा. आज आपण गणेशोत्सवाची जी मंडळं असतात त्यामध्ये अनेक काही चुकीच्या गोष्टी असतात त्या आपण पाहतो. तर आपण सर्वांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की टिळकांनी आपलं संघटन व्हावं यासाठी या गणेशोत्सवाचा, सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यक्रम नियोजन केलं होतं. तर तो हेतू आजही आपल्याला साध्य करायला हवा की आपल्यामध्ये संघटन निर्माण व्हायला हवं. तर गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण हे संघटन करण्याचा हेतू
साध्य करू शकतो त्याचं महत्त्व लक्षात घेऊन त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहायला हवं. मी भगवान गणेशाकडे प्रार्थना करते की सर्व हिंदूंना ही बुद्धी हो की अध्यात्मशास्त्र काय महत्वाचं आहे, ते जाणून घेणं किती महत्वाचं आहे, ते त्यांना जाणता यावं. ही प्रार्थना करून इथे मी माझ्या वाणीला विराम देते. नमस्कार.